मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा छत्रपती वाचले पाहिजे. कोणाचे? कोणाची? बाबासाहेब पुरंदरेंची वाचा, तुम्ही गजाननराव मेहेंदळेंची वाचा, तुम्हाला कादंबरी आवडत असेल तुम्ही रणजित देसाईंची वाचा. कुठूनही पहिल्यांदा ती पहिली गोष्ट तुम्ही समजून घ्या. कळलं का? आणि शाळेतला इतिहास नाही. यदुनाथ सरकारांचं तुम्ही औरंगजेब वाचा. कोणाचं? यदुनाथ सरकारांचं औरंगजेब वाचा. तो माणूस समजल्यावर तुम्हाला आपला राजा किती मोठा होता हे कळेल. बरोबर, ते पण गरजेचं आहे. कळलं का? तर ही मला असं वाटतं की मराठी भाषेवरती तुम्ही विचार केला पाहिजे. आता मी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय झालं? बरोबर. म्हणजे आज ती परंपरा केरळमध्ये आहे. मी अनेकांना सांगितलं, आता तुमच्या माध्यमातून अनेक लोक ज्याला हे पोचेल माझं म्हणणं, अनेकांनी यावं. माझी इच्छा आहे हे करायचं की मराठी साहित्य हे इतर भाषेत गेलं पाहिजे आणि इतर साहित्य हे मला असं वाटतं मराठी भाषेत झालं पाहिजे. या प्रकारची सांस्कृतिक चळवळ केरळामध्ये राबवली जाते, बंगालमध्ये राबवली जाते. आपल्याकडे काय राबवली जाते? एवढी साहित्यिक परंपरा असलेलं महाराष्ट्र, तिथेच आपण तिकडेच चालू आहे आपलं. कारण सर मला असं वाटतं कुठेतरी तुम्ही जे म्हणताय, जे मराठीचं काम काय असलं पाहिजे की इतर गोष्टीचं नॉलेज आणि आपलं जे जुनं नॉलेज आहे मराठीत लिहिलं ते बाहेर आलं पाहिजे, पण त्याच्याकडे कुठे दुर्लक्ष होऊन आपण लक्ष फक्त मराठी बोलण्यावरती जातो. याचं कारण मी तुम्हाला सांगू का? ही खालून कुठची गोष्ट वर नाही जात. ज्याला आपण सरकार म्हणतो ना, या सरकारची ही जबाबदारी असते. आणि याच्यामध्ये राजकारण नाही घडत आहे, पण ह्याच्यामध्ये कोणतेही राजकीय पक्ष असू देत, मला असं वाटतं हित महाराष्ट्राचं पाहिलं पाहिजे. आपली जर समजा लोक चुकत असतील, आपल्या पक्षातली लोक चुकत असतील, चुकीची वागत असतील, थांबवले पाहिजे. तुमची राजकीय वाद असतील, राजकीय भांडणं असतील, पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं महाराष्ट्र मागे नाही पडतं का? मग तो एकदा मागे पडला की तुमच्याकडे काही उरत पण नाही हो. आणि ह्या सगळ्या गोष्टीला हे सगळं बिघडलं हे गेल्या 7-8-10 वर्षात बिघडलं. आणि ह्या सगळ्या बिघडवण्याच्या सगळ्या प्रक्रियेला कारणीभूत फक्त 2च जण आहेत. एक टेलिव्हिजन चॅनल्स आणि हा सोशल मीडिया. मलाही व्यक्त व्हायचंय, हो ना, व्यक्त. अक्कल आहे का? काही यायचं, काही बोलायचं, काही त्याला संदर्भ नाही, काही नाही, मागचा पुढचा विचार नाही. बस मला दाखवतात ना, लोक मला ओळखायला लागलेत ना याच्यामुळे, बस वाटेल ते बोला. पण लोक पण बघतायत ना. मी तेच सांगतो ना तुम्हाला, लोक बघतात नाही. तुमच्या समोर आल्यावर तुम्ही काय करणार? प्रत्यक्ष समोर आलं तर कानफाडात तरी मारता येईल. सगळ्या बाजूने हे जे मी तुम्हाला सांगतो ना, आत्ताची जी परिस्थिती आत्ता आहे ना, नुसतीच महाराष्ट्राच्या देशाची आहे, जगाची असेल.